नमस्ते मुलांनो, आपण परिसर विषयातील प्राणी, पक्षी आणि कीटक या विषयाचा अभ्यास करत आहोत। तर आज आपण कीटक या घटकाविषयी माहिती घेणार आहोत। आता कीटक म्हणजे काय? किडे। तर आपण काही प्रकारचे कीटक आपल्या सभोवताली वावरताना पाहतो, पण ह्या कीटकांना म्हणजे हे कीटक नेमके कसे ओळखायचे, तर त्या कीटकांची काय व्याख्या आहे हे सुद्धा आपल्याला माहिती करून घेणं गरजेचं आहे। तर पहा, कीटक म्हणजे ज्या प्राण्यांचा आकार लहान असतो, म्हणजे जे प्राणी दिसायला लहान असतात आणि त्यांना मिशांची एक जोडी असते, त्याचबरोबर 6 पाय असतात, त्यांना कीटक म्हणतात। म्हणजेच पहा, जे प्राणी लहान आहेत आकाराने, ज्यांना मिशांची जोडी असते आणि 6 पाय असतात, अशा प्राण्यांना कीटक म्हणतात। तर हे कीटक म्हणजेच किडे कोणकोणत्या प्रकारचे असतात, तर त्याच्यामध्ये डास, मुंगी, माशी, झुरळ, त्याचबरोबर त्याचबरोबर पैसा किडा म्हणा, असे सभोवताली टोळ दिसणारा, त्याचबरोबर आपल्याला आपली मधमाशी असते पहा, या अशा अनेक प्रकारच्या किड्यांनाच कीटक म्हणतात आणि फुलपाखरू सुद्धा त्या कीटकांच्यामध्ये समाविष्ट होते। तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पावसाळा ऋतूमध्ये वावरत आहोत, म्हणजे सध्या सुरू असलेला पावसाळा हा ऋतू, या पावसाळ्यात भरपूर त्रास देणारा आणि या त्रासाला अनुसरून होणारे आजार, म्हणजे आपण आजारी पडतो कशामुळे, तर ज्या कीटकामुळे, तोच कीटक आहे डास। तर हा डास अतिशय धोकादायक कीटक आहे, कारण तो आपल्याला जेव्हा चावतो किंवा आपल्या शरीरावर जेव्हा बसतो तेव्हा आपल्याला समजत सुद्धा नाही। सध्या परिस्थितीमध्ये सर्वत्र डेंग्यूची साथ पसरलेली आपल्याला दिसते आणि हा डेंग्यू आजार कुणामुळे होतो, तर या डासामुळेच। तर या डासांचे सुद्धा 2 प्रकार आहेत आणि ते डास चावल्यामुळे कोणते रोग होतात, ते डास कशामुळे होतात, होऊ नयेत म्हणून काय करायचं, तर या विषयाची सुद्धा आपण माहिती घेणार आहोत पहा। तर डासाचे डोळे हे आकाराने काय असतात, मोठे असतात आणि रक्त शोषून घेण्यासाठी त्यांना एक सोंड असते पहा। तर चित्रात तुम्हाला जेव्हा हा डास पाहाल त्यावेळेला तुम्हाला समजून येईल की मी त्याची माहिती सांगते ती खरी आहे की नाही। तर त्या आपल्या सोंडेने, ती तीक्ष्ण सोंडेनं आपल्या शरीरावर येऊन बसलेलं आणि रक्त शोषून घेतलेलं आपल्याला कल्पना सुद्धा येत नाही, म्हणजे समजत नाही आपल्याला। त्याचबरोबर डासाचे पाय अगदीच काय असतात, पातळ असे, सडपातळ आणि लांब असतात पहा, आपल्याला दिसत पण नाही तो बसलेला। त्याचबरोबर त्याला 2 पंख सुद्धा असतात। आपण जेव्हा बारकाईनं निरीक्षण करून जेव्हा त्या डासाला पाहू त्यावेळेला नक्कीच ही सगळी लक्षणं, म्हणजे सगळे त्याचे अवयव सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील पहा। आणि डासाचे पाय जरी सडपातळ असले तरी तो अगदी उडून गेलेला, बसलेला आपल्याला समजून येत नाही। त्या डासानं चावल्यामुळे आपल्याला हिवताप, डेंग्यू त्यासारखे रोग होतात पहा आणि आपण मग त्या आजाराला बळी पडतो। तर हे डास कशामुळे होतात, तर त्या डासांच्या मध्ये 2 प्रकार आहेत पहा। तर मादी डास जो आहे तो प्राण्यांच्या शरीरातील रक्त शोषून घेतो आणि नर डास आहे तो वनस्पतीमधील द्रव शोषून घेतो। रात्री तो डास काय करतो, वनस्पतींच्या पानांच्या खाली लपून बसलेला असतो पहा आणि साचलेल्या पाण्यावरच हे डास काय करतात, अंडी घालतात आणि त्यामुळेच त्यांची पैदास वाढते आणि म्हणून आपण इतर ठिकाणी डास होऊ नयेत म्हणून पाणी साचायला द्यायचं नाही किंवा उघड्यावर पाणी भरून ठेवायचं नाही। पाणी जर साचलं असेल तर ते साचलेलं पाणी पटकन तिथलं काढणं म्हणा किंवा उघड्यावर ठेवलेलं पाणी झाकणं, यासारख्या गोष्टी आपल्याकडून झाल्या पाहिजेत। तर हा धोकादायक कीटक आपण पाहिलेला आहे। आता सध्या आपण त्यापासून संरक्षणासाठी काय उपाययोजना करायच्या आहेत, तर पाणी साठवू द्यायचं नाही किंवा डास होऊ नयेत म्हणून आपणच पहिल्यांदा काळजी घ्यायची, डासाने चावू नयेत म्हणून सुद्धा काळजी घ्यायची। पण किती जरी प्रयत्न केला तरी हे कीटक थोड्या प्रमाणात तरी आपल्याला आजूबाजूला आढळतातच। त्याचबरोबर पहा, इतर जे कीटक आहेत त्याच्यामध्ये डास आहे, मुंग्या आहेत, त्याचबरोबर मधमाशी आहे, कोळी आहे, काजवा आहे, वाळवी आहे, फुलपाखरू आहे, गोम आहे, यासारख्या कीटकांमुळे आपल्याला खूप काय होतो की काही कीटक हे आहेत ते आपल्याला महत्त्वाचे आहेत आणि काही कीटक आहेत ते आपल्याला उपयोगाचे आहेत। तर या उपयोगाच्या असलेल्या कीटकांची सुद्धा आपण माहिती मिळवणार आहोत आणि ती माहिती आपण घ्यायची आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या इतर कीटकांच्या मध्ये कोळी जाळं विणणारा कीटक असा आपण
माहिती घेतो आणि आपल्याला तो माहीतसुद्धा आहे. घराघरात कोळीनं जाळं विणलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि हा कोळी आपण स्पायडरमॅनसुद्धा म्हणतो बघा. तर हा स्पायडरमॅन म्हणण्याचा उद्देश मुलांना खेळातून वाटतो म्हणून त्याला म्हणतात. पण कोळी हा 6 पायांचा आपल्या पाठीमागच्या भागातून द्रवपदार्थ जसा सोडत जातो तशा प्रकारे त्याचं जाळं विणलं जातं. त्याचप्रमाणे दुसरा जो कीटक आहे तो म्हणजे मधमाशी. तर ही मधमाशी पोळ्यामध्ये राहते आणि ती फुलावरचा मध शोषून घेऊन काय करते, मध तयार करते आणि ती नेहमी कामात असणारी मधमाशी म्हणतात. म्हणजेच रात्री चकाकणारा जो कीटक पाहतो तो म्हणजे काजवा. हा काजवा पाहताना आपल्याला छोट्या लायटिंगसारखा जरी भासत असला तरी तो दिसायला खूप आकर्षक आणि सुंदर असतो. तो कधीतरीच आपल्याला पाहायला मिळतो. दुसरा जो कीटक आहे तो म्हणजे मुंगी. तर ही मुंगी आपल्याला शिस्त शिकवणारं म्हणजे शिस्तीचं मूल्य शिकवणारा कीटक आहे. मुंगीला पाहून आपल्याला समजतं किती शिस्तबद्धता आणि नेहमी कामात असणारी ही मुंगी किती एकजुटीनं काम करत असते. मुंग्यांची रांग पाहिल्यानंतर आपल्याला नक्कीच समजून येते. त्याच्यानंतर जो कीटक आहे तो म्हणजे वाळवी. तर वाळवी हा जरी आपल्याला मुंगीसारखा दिसणारा कीटक असला तरी आपल्या तोंडातील म्हणजे जे धारदार दात असतात त्यापासून ते लाकूड पोखरण्याचं काम करणारा हा कीटक आहे आणि तो त्या लाकडाला उपयोगी नसणे म्हणजे निरुपयोगी बनवते. त्यामुळे याला लाकूड पोखरणारा कीटक म्हणजे वाळवी म्हणतात. त्यानंतर फुलपाखरू. रंगी आणि आकर्षक असणारा हा कीटक सर्वांनाच आवडतो. जिथे जिथे फुलपाखरू उडेल तिथे तिथं आपण पळत जाऊन त्याला पकडायची अशी आपली काय होते भावना म्हणजेच मोह होतो आपल्याला. ह्या निसर्गानं फुलपाखराला आकर्षक रूप यासाठी दिले की ज्या ज्या ठिकाणी जसे रंग असतील निसर्गात तशा प्रकारचे रंग या फुलपाखराला असतात पहा आणि आपल्याला ते खूप आवडतात. त्यानंतरचा जो दुसरा कीटक आहे तो म्हणजे पतंग किडा. आता हा जरी कागदाचा वाटत असेल म्हणजे कागद नाही आहे पण तो एक वेगळा कीटक आहे. हा प्रकाशाकडे आकर्षला जाणारा वेगळा कीटक जसा फुलपाखरासारखाच वाटतो पण तो वेगळा आहे. तो खूप मोठासुद्धा असू शकतो आणि लहानसुद्धा असू शकतो. त्यालाही विविध प्रकारचे रंग असतात. तसंच बालमित्रांनो कीटकांच्यामध्ये चतुरकिडा. आता हा दिसायला कसा आहे पहा. ह्याला बरेच जण हेलिकॉप्टर म्हणतात, विमानकिडा म्हणतात. बरीचशी नावं याला का म्हटलेली आहेत कारण त्याची रचना तशी आहे आणि तो भिरभिरणारा किडा असल्यामुळे आपण तसं म्हणतो. तर हा खूप चतुर म्हणजे चालाक बसतो त्या ठिकाणून पटकन उठतो. आपण पकडायला गेल्यानंतर आपल्याला समजत पण नाही म्हणून त्याला चतुर किडा म्हटलेला आहे. त्यानंतरचे झुरळ. आता हा झुरळ म्हणणारा कीटक जिथे जिथे पाहाल तिथे कुठंही राहू शकतो. त्याचं रक्त पांढऱ्या रंगाचं असतं. गरम जागा राहू देत, थंड जागा राहू देत, कुठंही त्याचं वास्तव्य आपल्याला आढळतं पहा. त्यानंतर गोचिड. आता गोचिड म्हणजे हे जनावरांच्या अंगावर असलेला एक कीटक आहे आणि तो जनावरांच्या शरीरात रुतून बसलेला असतो. म्हणून आपल्याला दिसतं पहा की म्हैस, बैल, गाय जिथे जिथे चरायला सोडले जातात तेव्हा त्यांच्या अंगावरती बगळे येऊन बसतात, कावळे येऊन बसतात. हे कशासाठी तर त्या प्राण्यांच्या शरीरावर असलेले जे गोचिड आहेत तेच खाण्यासाठी, ते किडे खाण्यासाठी येऊन बसलेले असतात. त्यानंतरचा जो कीटक आहे तो म्हणजे ऊ. मानवाच्या शरीरावरील केसांमध्ये असणारा कीटक म्हणजे ऊ. तर केसांची निगा राखली नाही किंवा केस विंचरले नाहीत, ते व्यवस्थित स्वच्छ केले नाहीत तर या उवा होतात आणि त्यामुळे आपल्या डोक्यात खाज सुटते. म्हणून हा एक कीटक, वेगळा कीटक आपल्याला लहान मुलींच्या डोकीत नक्कीच पाहायला मिळतो कारण त्यांची डोकी स्वच्छ नसतात. धूळ माती यात ते खेळत असतात म्हणून कदाचित होत असतीलही. तर विद्यार्थी मित्रांनो, तर यानंतरचा जो कीटक आहे तो म्हणजे पिसवा. ह्या पिसवा खूप चालाक आणि तीक्ष्ण असतात. त्या आपल्याला दिसतसुद्धा नाहीत. चावा घेतल्यानंतर आपल्याला त्याचा त्रास असतो. हा सुद्धा एक वेगळा त्रासदायक कीटकच आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आपण पैसा किडा पाहतो.
त्याचबरोबर विंचू पाहतो, किसूरकिडा पाहतो. अजून एक वेगळा कीटक म्हणजे प्रार्थना कीटक. मी त्या कीटकाची तुम्हाला माहिती सांगते आणि ते चित्र पण दाखवते. पहा विद्यार्थी मित्रांनो, हा प्रार्थना कीटक नावाप्रमाणेच दोन्ही हात समोर घेऊन हात जोडल्यासारखा उभा राहतो, म्हणून याचं नाव प्रार्थना कीटक आहे. तर याची रचना रंगानं हिरवी, निसर्गात ज्याप्रमाणे झाडांची रचना असते म्हणजे पानांची रचना असते किंवा रंग असतो त्याप्रमाणे याची सुद्धा रचना असते.